काँग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। विकास भाऊ, आज रोहित पवार नागपूर दौऱ्यावर आहे आणि त्यांनी म्हटलं की दक्षिण पश्चिम जी काँग्रेसची जागा आहे तिथे अनिल देशमुख लढले तर आमचा पाठिंबा असेल महाविकास आघाडीचा। शहर अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? मला असं वाटते की काँग्रेसची ती जागा आहे, त्या जागेवर काँग्रेसच आतापर्यंत लढत आली आणि काँग्रेसचं संघटन, काँग्रेसचं नेटवर्क, आता काँग्रेसने घेतलेली मतं हे पाहता ती जागा काँग्रेसनेच लढायला पाहिजे आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी तिथे आता तयारीसुद्धा चालू झाली आहे। बूथचा मेळावासुद्धा झाला आहे। कोणतीही निवडणूक लढण्यासाठी पूर्व तयारी लागते, पक्षाचं संघटन लागते आणि ते पूर्ण संघटन काँग्रेस पक्षाचं आहे। तर मला वाटते की कशाच्या भरोशावर त्यांनी ही मागणी केली मला माहीत नाही, परंतु हायकमांडला हे समजेल की राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात त्या मतदारसंघात कोणाला लढवावं, ही लढत तगडी करण्यासाठी लढवावं की ढिली सोडण्यासाठी लढवावं। मला वाटते काँग्रेसच या जागेवर फाईट देऊ शकते, काँग्रेसचाच उमेदवार इथे विजयी होऊ शकतो। अनिल देशमुखही स्पष्टपणे नकार दिला नाही। त्यांना मी प्रश्न विचारला दक्षिण पश्चिममधून तुम्ही इच्छुक आहे का, त्यांनी नकार दिलेला नाही। ते म्हणजे हायकमांड ठरवेल। नाही, मला असं वाटतं की ते असंच बोलायसाठी बोलले की खरंच लढायचं असतं तर आतापर्यंत कामाला लागले असते, कारण की मी दक्षिण पश्चिमचा मतदार आहे, दक्षिण पश्चिमचा रहिवासी आहे आणि 5-10 वेगवेगळ्या प्रभागातनं दक्षिण पश्चिममध्ये लढलो, एक विधानसभाही लढलो आहे। दक्षिण पश्चिमचा कानान कोपरा माहीत आहे, पण मला माहीत नाही तिथे संघटन बनवलेलं आहे मी। तुम्ही दक्षिण पश्चिम सोडायला तयार नाही काँग्रेस? नाही, काँग्रेस कोणत्याही स्थितीत दक्षिण पश्चिम सोडणार नाही। दक्षिण पश्चिम काँग्रेसलाच लढत। देशमुख कुठून लढेल ते त्यांचा काटोल मतदारसंघ आहे, स्टिचिंग आहे, तो त्यांचा प्रश्न आहे। ते आहेत, कुठेही मागू शकतात, कुठेही लढू शकतात, परंतु दक्षिण पश्चिम बाबत माझा विचार घेतला मी तिथला मतदार म्हणून। मला आमदारनगर आता लोकसभा लढली तुम्ही, मतदारापेक्षा तुमचं काँग्रेसचं अध्यक्षपद, तुम्ही आमदार असणे, तिथनं लोकसभा लढणे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या म्हणून विचारतो। नाही, आता हे ते सगळं माहिती आहे, परंतु मी तिथला त्यासकट मतदारसुद्धा आहे। दक्षिण पश्चिमची पार्श्वभूमी मला माहिती आहे। मला वाटते की तिथे काँग्रेसच टक्कर देऊ शकते, बाकी कुठला पक्ष देऊ नये। शेवटचं तुलना जर करायची झाली तर काँग्रेसचा उमेदवार तगडा राहील की अनिल देशमुख तगडा राहील तिथे दक्षिण पश्चिममध्ये? मला वाटतं काँग्रेसचा उमेदवार तगडा राहील। ज्या उमेदवाराच्या पाठीशी संघटन आहे, जनता आहे, पाठबळ आहे, तो उमेदवार तगडा राहील। विकास ठाकरे रोखठोक बोलतात। आत्ताही त्यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली की नागपूर दक्षिण पश्चिम हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि अनिल देशमुख नाहीत तर काँग्रेसचाच उमेदवार त्या मतदारसंघातून लढणार। कॅमेरामॅन सचिन सह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।